महेंद्र हातवर्तीकर, प्रकाश हातवर्तीकर. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा दोन्ही पैलवानचं. दोन उपमहाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले. खरोखर मान्य राहुल शेठ पवार, मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभव दादा पवार यांचं आज कौतुक केलंच पाहिजे. 4 महाराष्ट्र केसरी लढतायत या भूमीत. नोंद घ्या. डीजे वाले काय होते मामा तुला, थांब ना जरा. शांतता आणि शब्दता सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला. गोदड महाराज केसरी किताबाचे मानकरी माजी सभापती आणि कोरेगावचे सरपंच बापू शेळके पंच म्हणून लावलेले आहेत. सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारे गुलाब बर्डे असतात राहुरी. वजन होतं 125 किलो, बरोबर ना? गुलाब बर्डे असतात 120 ते 125 किलो वजन होतं. आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उडी मारली होती गुलाब बर्डे असतात. मग काय पायात ताकद असेल हो. आता जमल का उलटी उडी मारायला? सोपं नाही. उलटी उडी मारली होती आणि उलटी उडी मारायची असे जुने जाणते सांगता. गुलाब बर्डे असतात. वैभव साबळे यांच्याकडून या कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी इथं आलेला. छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला दिली जाणारा. या छत्रपती केसरी किताबाच्या गदेचा मानकरी कोण होणार? गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया. आता लाईव्ह प्रेक्षेपण चाललेला. आता तुम्ही सांगा मी किती वेळा सांगितलं. ज्ञानेश्वर असोले यांच्या युट्यूब चॅनल लाईव्ह चाललेला आहे. कुस्ती सम्राट तेजस माळवी, संतोषाबा सवाने यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे. अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेलं हे मैदान. आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा, जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला. आग असलम काजी, नितीन खुर्द, सचिन खुर्द, चंद्रहार पाटील, तात्या पडवळ अशा अनेक, अतुलभाऊ पाटील, राहुल आवारे, कृष्णा फिरंगे यासारख्या अनेक बत्तबर पैलवानच्या कुस्त्या पाहायला मिळतील. मग त्या महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मग मैदानी कुस्त्या असतील. संग्राम पोळचे कुस्त्या टाकलेल्या आहेत 2. विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल. इंदापूरच्या अधिवेशनमधल्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील. त्याच्यावरती आयसा मोहम्मदची कुस्ती मागल्या आठवड्यात टाकलेली आहे. बघा, बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जुनं काय आहे. जुनं ते सोनं. आणि 2 रवि कुमार हरियाणा चले पहलवान जल्दी आइए पहलवान जी. एक गंगावेश सलमीचा पहलवान समोरचा प्रकाश बनकर, विश्वासदादा हरगोले वस्तादचा पट्टा आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी इंटरनॅशनल पैलवान काका पवार आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवारचा पट्टा. अशी एक तुल्यबळ लढत चालू आहे मिरज गावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात. 1 महिन्यांपूर्वी कुस्ती जोडलेली आहे म्हणून जमलेला. एक 8-10 दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं, कारण सीझन चालू झालेला. तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मागाशीच मी पुकारलेला आहे. मार्चला कर्जतला होणार आहे. सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला. बघूया कर्जतच्या भूमीत कोण गदा मिळवतंय, कोणाच्या खांद्यावरती गदा विराजमान होते, कोणत्या जिल्ह्याला गदा. महेंद्र कुस्ती करा, प्रकाश कुस्ती करा. पुकारलेला आहे पुकार. सिकंदर चला सिकंदर. रवि कुमार हरियाणा चलिए जल्दी.
तीन तीन चार चार वेळा तुम्हाला पुकार दिलेला आहे, लवकरात लवकर या. हो येत आहे. समोरची कुस्ती कुस्ती निकालीच होणार, निकालीच करावी लागणार. दोघाला आर पार कुस्ती करावी लागणार. कुस्ती आर पार करनी पडेगी. पैलवानची कुस्ती छुटेगी नाही. बरोबर आहे. कुस्ती सुटणार, कुस्ती आर पारच करावी लागेल. आज दोन उपमहाराष्ट्र केसरी एकमेकांचे आमने सामने ठाकलेले, दोन मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने ठाकलेले. महेंद्र गायकवाड पुळोजगाव बालारपेक्षे 1988 चे उपमहाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब नाना मगर. बबन काका कुठं आहे? 1988 ला अधिवेशन झालं आणि तिथं छोटे रावसाहेब मगर विरुद्ध पुळचे बालारपेक्षे अशी कुस्ती फायनल आली आणि तिथं छोटे रावसाहेब मगरनं ती महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. सोलापूर जिल्ह्याला बरोबर का हो? 1987 चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, त्यांचे पुतणे विशाल बनकर उर्फ प्रकाश बनकर. एकोणीसशे ला गुलाब बर्डी वस्ताद झाले आणि त्याच्यानंतर 86 ला 87 ला झाले तानाजी बनकर या प्रकाश बनकरचे चुलते. जरा मैदान तापलं पाहिजे, मैदान पेटलं पाहिजे. बजरंग बलीचा जयघोष तरी एकदा झालाच पाहिजे. हात वरती करा, हात वरती करा, हात वरती. हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही. हात वरती करा, नाहीतर पुन्हा कोरोना माघारी येणार. बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. अवघाचे रंग एक झाला आणि रंगी रंगला सिरंगा. मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. यशस्वी वाटचालीकडे हे मैदान झुकलेलं आहे. हो सिकंदर शेख आतमध्ये या. रवी कुमार आबी अंदर ये. आपली लगेच कुस्ती जागते. वॉर्मअप झालं असेल तर लगेच आत या, वेळ लावूच नका. हो हो ते हा ती वस्तू जरा बाजूला ठेवा, गदा जरा बाजूला घ्यावा. महेंद्र, त्या गदेने अनेकांचे कार्यक्रम केलेले. फार महत्वाची गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे गदा. त्या गदेसाठी बघितले तुम्ही काय काय व्हायला लागले. आणि याच गदेने रामायणामध्ये पराक्रम केला होता, महाभारतात पराक्रम केला होता. भीमाची गदा, हनुमंताची गदा. शुरांचं वीरांचं हे शस्त्र आहे, खतरनाक शस्त्र असतं. बाजूला ठेवा जरा. आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर. दोन वाघ शिव समोर समोर भिडलेले. ए बच्चे, ए छवा, वो वो वो, करा की टाळ्या, करा की टाळ्या, करा की टाळ्या. काय वाव 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 वाव. आणि काय झालं?